नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। फोटो घ्या। चावी किधर यार, गाड़ी की चावी चावी दे तुझे। अरे टाळ्या वाला थँक्यू साहेब, तुमचा अभिनंदन। त्यांना त्यांची एक असते की गाडी त्यांना आपला हातात ताब्यात देतो त्यांच्या आपण हे पण अलर्ट झाले थांबा 2% साहेब इकडे आण तुम्ही आहे ना इकडे मॅडम ताब्यात येतो ना येतो तिकडून अरे सब अपन ड्राइंग का बहुत अनुभव है मेरे को बचपन से। क्या बात आहे तो बाकी मार्च 3 अध्यक्षांनी पूजा केली बरं तुझ्याकडे अध्यक्षांनी पूजा केली बरं समाजाच्या कल्याणासाठी गाडी आपण या चावी आराम से चला अभिनंदन या साल दिया ड्राइवर एक थैंक यू। चलो आगे चला अभिनंदन। ड्राइवर है ना आबाद जी, महिला बालका ड्राइवर आहे ना नंतर गाडन तुम्ही आराम से चला क्या होगा चैतन्य बोला उसको क्या बोला ये लेने का था माझ्याकडून काहीच राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका। 3 वारी उत्तरेकडे जात असते ड्रायव्हर असतं चला ड्राइवर मामा नहीं है। आपण एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून आपली ख्याती आहे। आज आपणाला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तुमच्या कार्याला अजून गती मिळावी म्हणून कार दिलेली आहे। आपण काय मनोगत व्यक्त कराल? बरोबर आहे, शासनाच्या वतीनं एक ज्या काही योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आज 4 गाड्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि एक औपचारिकता म्हणून त्या गाड्यांचं पूजन करून त्या आज ज्या त्या विभागाला हँडओव्हर करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी एक गाडी समाज कल्याण विभागाला मिळालेली आहे आणि ही गाडी दिल्यामुळे ही वाहने पुरवल्यामुळे जी शासनाचं जे काम आहे, ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी कामाला गती येणार आहे आणि गतिशीलता प्रशासनाची वाढणार आहे। कारण खेड्यापाड्यामध्ये सर्व दुर्गम भागामध्ये आम्हाला भेटी द्याव्या लागतात, त्या ठिकाणी चांगली वाहने असावीत असं सर्व लोकप्रतिनिधींना बी अपेक्षित होतं। त्याप्रमाणे स्कॉर्पिओ एन गाड्या दिलेल्या आहेत। त्या गाड्या ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी चांगल्या राहतील आणि प्रशासनाची गतिशीलता निश्चितपणे वाढेल आणि ज्या काही योजना आहेत त्या जे लोक खेड्यापाड्यात राहतात ते खालच्या स्तरापर्यंत आम्हाला पोहोचण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झालेली आहे। जिल्हा परिषद म्हटलं की मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं आणि मिनी मंत्रालयामध्ये
वाड्यात आणल्यापासून तर झोपडपट्टीपर्यंत असे ग्रामीण भागातला खूप रिमोट असा एरिया तुमच्या आधिपत्याखाली येतो आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला तत्परतेने काम करण्यासाठी हे कार तुम्हाला देण्यात आलेली आहे. येस. सोबत समाज कल्याणच्या किती योजना मार्गी लागल्या, काय झालं नेमकी 2-3 जीबीची बैठकी झाली, काय प्रोग्रेस झाले? वाहनं मिळाल्यानंतर आता खूप चांगला प्रोग्रेस होणार आहे. आतापर्यंत जे आहे ते झालेला प्रोग्रेस झालेला होता, परंतु आता मागची GB झालेली आहे आणि स्थायी समितीची मीटिंग पण झालेली आहे. आता 16 तारखेला स्थायी समितीची मीटिंग आहे. परत कामाला गती मिळणार आहे. धन्यवाद. हे लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण जिल्हाभर या गाडीचा उपयोग करायचा. ही गाडी जरी शासनाची असेल किंवा सभापती म्हणून जरी आम्ही वापरणार आहे तर त्याचा 100% उद्देश जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाभर फिरण्यासाठी होणार. आपल्याकडे फार मोठी जबाबदारी आहे. बांधकाम विभागाचे सभापती आहे आणि बांधकामाच्या संदर्भातली कामं जिल्हाभर अगदी खेड्यापर्यंत सुद्धा असतात. त्या दृष्टीनं आपण या गाडीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करणार. नक्कीच गाडीचं जे काय सगळ्यांनी मिळून ठरवून जे काय मॉडेल ठरवलं स्कॉर्पिओचं तर त्याच उद्देशाने ठरवलं की बाबा ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत तिथं रस्ता जरी नसला तर आपण जाऊन पाहणी करून तिथं रस्त्याचं नियोजन करता येईल. अशाच प्रकारे त्या गाडीचं सगळ्यांनी बसून चर्चा करून हे सगळ्या 4 गाड्या. एक प्रश्न असा होता, पदभार घेतल्यापासून काय काय काम झाले, विकास काम काय काय केलं आता? आता मागच्या 100 दिवसातून बघितलं जवळजवळ 40-45 दिवस आचारसंहिताच गेले. त्याच्यानंतर मागच्या 30 तारखेला GB झाली आणि खास GB नंतरच कामाची रूपरेषा ठरवल्या जाते. आज GB होऊन 9 दिवस झाले तर बऱ्याच अजेंड्यावर काम चालू केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आपल्या जिल्ह्यात शाळेचा प्रश्न एकदम जोरात समोर आला आहे. तर त्याविषयी मी असेल, अध्यक्ष असेल, सर्व सभापती असेल, CO, ॲडिशनल CO सर्वच मंडळी या शाळेच्या प्रश्नासाठी अग्रेसर होऊन काम करण्यासाठी आम्ही इच्छुक. आणि जे काय बिल्डिंगच्या संदर्भात पण 30 तारखेला जे काय निर्णय घेण्यात आले तर त्याचा मागचा उद्देश पण क्लिअर आहे की बाबा आपले जे जिल्हा परिषदचे 18 विभाग वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेले जेणेकरून ग्रामीण भागातल्या जनतेला कुठं कोण बसतं याचीच कल्पना नाही. आम्ही त्याच अनुषंगाने सगळे एका छताखाली काम यावं म्हणून त्या बिल्डिंगच्या रिलेटेड जे काय फर्निचरचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतलेला आहे. शाळेच्या संदर्भामध्ये विचार केला तर मुलींचे जे शौचालयाचा जो विषय असतो हा गंभीर विषय असतो आणि नाजूक असतो. त्या दृष्टीने आपण काही नक्कीच महिला असेल, मुली असेल, शाळेतला विषय असेल, शौचालयाच्या संदर्भात सर्वांचेच जे काय अवेअरनेस पाहिजे तर बिलकुल मागच्या काळात प्रशासनाच्या काळात काही उणीव राहिल्या असतात तर आम्ही बॉडी म्हणून यावेळेस नक्की त्या अजेंडा समोर घेतलेला आहे आणि त्याचं बोलल्यापेक्षा आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला येणाऱ्या काळात शौचालयाच्या ह्या गोष्टी तुम्हाला कृतीत दिसणार आहे. धन्यवाद.